नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 21 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. नंदिनी जीवाला कॉल लावते तर हेड कॉन्स्टेबल त्याचा फोन उचलतो. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही कुठे आहात? हेड कॉन्स्टेबल तिला विचारतो, मॅडम मी हेड कॉन्स्टेबल पाटील बोलतोय, तुम्ही याच्या कोण आहात? नंदिनीला मोठा धक्काच बसतो. नंदिनी सांगते, ते जीवा देशमुख आहेत, मी त्यांची बायको नंदिनी देशमुख बोलते. तेव्हा हा हेड कॉन्स्टेबल सांगतो, तुमचा हा नवरा येथे रस्त्यावर दारू पीत बसलाय, आम्ही पेट्रोलिंग पोलीस आहोत, आम्ही त्याला पकडलंय आणि आता तो आमच्याशी हुज्जत घालतोय, उद्धटपणे बोलतोय, आम्ही त्याला अटक करणार आहोत. हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदिनी पोलीस कॉन्स्टेबलला म्हणते, साहेब प्लीज त्यांना अटक करू नका, ते खूप चांगल्या घरचे आहेत, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल, मी आत्ता तेथे येते, तुम्ही कुठे आहात मला सांगा. हेड कॉन्स्टेबल सांगतो, आम्ही गणेश चौकात आहोत. नंदिनी म्हणते, मी 10 मिनिटात पोहोचते, तुम्ही तेथेच थांबा, त्यांना अटक करू नका. हेड कॉन्स्टेबल हो म्हणतो आणि फोन कट करतो. नंदिनीला मोठा धक्काच बसलेला असतो. ती लगेचच तिची पर्स घेते आणि गणेश चौकात जायला निघते. इकडे जीवा हा दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत घालतच असतो. हेड कॉन्स्टेबल त्याला शांत करतो. तेवढ्यात नंदिनी रिक्षाने तेथे पोहोचते आणि ती जीवाला पोलिसांपासून वाचवते. ती पोलिसांना समजावून सांगते, साहेब मी नंदिनी देशमुख यांची बायको आहे, त्यांना माफ करा, त्यांना अटक करू नका. तेवढ्यात दुसरा कॉन्स्टेबल हा नंदिनीला ओळखतो आणि विचारतो, तुम्ही त्याच नंदिनी देशमुख आहात का, ज्या खूप मोठ्या सोशल वर्कर आहात? तुमचं आनंद निवास नावाचं मोठं एक आश्रम सुद्धा आहे ना? नंदिनी हो म्हणते. हा माणूस लगेच दुसऱ्या कॉन्स्टेबलला सांगतो, हे या खूप मोठ्या सोशल वर्कर आहेत, त्यांनी आजपर्यंत लोकांची खूप कामं केली आहेत, मग म्हातारी माणसं असो, अनाथ मुलं असो किंवा ज्या मुलींची लग्न होत नाही परिस्थितीमुळे, त्यांची लग्न सुद्धा यांनी लावून दिली आहेत. हा हेड कॉन्स्टेबल सुद्धा नंदिनीला ओळखतो. अरे हो, मी तर यांचा व्हिडिओ पाहिलाय, यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता जेव्हा त्यांनी एका मुलीचं लग्न लावून दिलं होतं. नंदिनी म्हणते, हो साहेब मी तीच आहे. हा हेड कॉन्स्टेबल जीवावर आणखीनच चिडतो आणि म्हणतो, अरे नालायका, लायकी नसताना एवढ्या चांगल्या मुलीशी तुझं लग्न झालंय आणि असे धंदे करतोस का? यानंतर पुन्हा कधी रोडवर दिसला ना तर तुला सोडणार नाही, जेलमध्येच तुडवीन चांगला. नंदिनी म्हणते, साहेब माफ करा, तुमचा काही फाईन असेल तर तो मी भरायला तयार आहे, पण यानंतर असं होणार नाही. कॉन्स्टेबल सांगतो, आम्ही पेट्रोलिंग पोलीस आहोत, आम्ही आता तुमच्याकडून फाईन नाही घेऊ शकत. नंदिनी म्हणते, ठीक आहे, उद्या मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पैसे जमा करेल. हा माणूस म्हणतो, तुमच्यासारखी कायदा मानणारी माणसं आहे म्हणून सगळं ठीक चालू आहे, तुमच्या नवऱ्याला सुद्धा थोडा कायदा पाळायला शिकवा. नंदिनी हो म्हणते. पोलीस तेथून निघून जातात. नंदिनी कशीबशी जीवाला गाडीमध्ये बसवते आणि त्यानंतर गाडी चालवत ती घरी येते. घरी आल्यानंतर ती दरवाजा उघडते तर पार्थ हा हॉलमध्ये झोपलेला असतो. नंदिनीने जीवाला घरी आणलंय हे पाहून तो सुद्धा जीवाला सावरतो आणि विचारतो की काय झालं, तुम्ही याला आणायला कोठे गेला होतात? नंदिनी खोटं सांगते, हे मला बाहेरच भेटले. त्यानंतर पार्थ आणि नंदिनी जीवाला रूममध्ये घेऊन येतात आणि बेडवर झोपवतात. पार्थ विचारतो, हा असा नेहमी दारू पिऊन येतो का रोज रात्री? नंदिनी सांगते, नाही, आज पहिल्यांदाच त्यांना मी अवस्थेत पाहिलंय. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो, तुम्ही पर्स घेऊन याला घराबाहेर घ्यायला गेला होतात का? नंदिनीला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. पार्थ हा नंदिनीला सांगतो, याआधी सुद्धा जीवा दारू प्यायचा, पण एखाद्या पार्टीत, पण असं नेहमी तो दारू कधीच पित नव्हता. मला तर असं वाटतंय त्याच्या मनात काहीतरी आहे जे तो सांगू शकत नाहीये, त्यासाठी हा दारू पितोय, त्याच्याकडे लक्ष ठेवा, असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो. नंदिनी सुद्धा विचार करते, हो नक्कीच काव्यासारखं यांच्या मनात सुद्धा काहीतरी आहे असं वाटतंय, ते मला सांगत नाहीये, लपवताय, म्हणूनच त्यासाठी त्यांना दारू प्यायची गरज पडते. आता ते आपल्याला शोधून काढायलाच हवं असा विचार नंदिनी करते. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ हॉलमध्ये झोपलेला असतो. रम्या त्याच्यासाठी कॉफी घेऊन तेथे येते आणि त्याच्या नाकाजवळ ती पकडते. कॉफीच्या वासाने पार्थला जाग येते. रम्या त्याला कॉफी ऑफर करते. पार्थ नकार देतो तर रम्या म्हणते, तुझा दिवस चांगला जायला हवा ना, दिवसाची सुरुवात चांगली व्हायला हवी, तू कॉफी पी. पार्थ कॉफी घेतो तर रम्या म्हणते, पहा तुझ्या दिवसाची सुरुवात किती छान झाली, पण दिवसाचा शेवट मात्र खूप वाईट होतो, तुला येथे हॉलमध्ये येऊन झोपावं लागतं, त्यापेक्षा तू माझ्या रूममध्ये येऊन झोपत जा. हे ऐकून पार्थ खूप चिडतो आणि रम्याला म्हणतो, काय बोलतेस ते तुला कळतंय का? तर रम्या म्हणते, तुझा गैरसमज होतोय, तू माझ्या रूममध्ये झोपत जा, मी आईच्या रूममध्ये झोपत जाईल. तसंही येथे 6-8 तास झोपल्यामुळे तुझ्या पाठीला त्रास होईल, तुला बॅक पेन होईल.
पार्थ म्हणतो असं काहीही नाहीये आणि तो त्याच्या खोलीत निघून जातो. वसू आत्या विचारते, हाय तू काय करत होतीस? तर रम्या सांगते, आता मला पार्थच्या हृदयात जागा कशी मिळवायची त्याचा रस्ता सापडलाय. ती कॉफी पीत पीत या गोष्टीचा विचार करून खूप खुश होते. इकडे जीवा हा झोपेतून उठतो. त्याचं डोकं खूप जड झालेलं असतं, दुखत असतं. रात्री काय काय घडलं, पोलिसांशी आपण हुज्जत घातली, नंदिनी तेथे आली, नंदिनीने आपल्या घरी आणलं, पार्थने रूममध्ये झोपवलं, हे सगळं त्याला आठवतं. आणि तो नंदिनीला विचारतो, काल रात्री मी पुन्हा एकदा दारू पिलो होतो, मी तुला काही वाईट साईट बोललो की काय? परंतु नंदिनी ही त्याच्यावर खूप चिडलेली असते. ती जीवाशी एक शब्दही बोलत नाही. जीवा चांगलाच अस्वस्थ होतो आणि विचारतो, काय झालंय, मी तुला काही बोललो का? त्यामुळे तू रागावली आहे का? पण नंदिनी त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि काहीही उत्तर न देता तेथून निघून जाते. जीवा विचार करतो, नक्कीच मी हिला काहीतरी बोललो असेल. याआधी सुद्धा मी तिला वचन दिलं होतं की मी दारू पिणार नाही, पण मी दारू पिलो. आज नंतर मी कधीच दारू पिणार नाही, मी आजपासून दारू सोडली, असा विचार करून जीवा नंदिनीने तयार केलेला काढा पितो. त्यानंतर सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. मानिनी ही जीवाला विचारते, जीवा रात्री तू उशिरा घरी आलात, कुठे गेला होतास? नंदिनी, तू कुठे गेली होतीस? तेव्हा हे दोघेही काही उत्तर देत नाही. मानिनी म्हणते, तुम्ही दोघे डिनरला गेला होतात का? नंदिनी खोटं सांगते, हो आम्ही डिनरला गेलो होतो. हे ऐकून मानिनीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, बरं झालं, हेच तर तुमचं वय आहे असं मस्त एन्जॉय करण्याचं, एकमेकांबरोबर वेळ घालवण्याचं. परंतु जीवा आणि नंदिनी बाहेर डिनरला गेले हे ऐकून काव्याचा खूप जळफळाट होतो. पार्थ ऑफिसला जाऊ लागतो तर काव्या त्याला म्हणते, तुम्ही मला सोडाल का कॉलेजमध्ये? पार्थला खूप आनंद होतो. तो म्हणतो, तुम्ही माझ्या गाडीत बसाल का? तर काव्या म्हणते, गाडीत कशाला, आपण बाईकवरून जाऊया ना, ट्रॅफिक खूप असतं, बाईकवर लवकर जाता येईल. पार्थ म्हणतो, ठीक आहे, मी गाडीची साफसफाई करायला सांगतो आणि तो तेथून बाहेर जातो. परंतु हे सगळं ऐकून जीवाचा खूप जळफळाट होतो. काव्या त्याच्या रूममध्ये येते आणि विचार करू लागते, खरंच हा जीवा नंदिनीताईच्या प्रेमात पडलाय का? त्याचं नेमकं काय चाललंय, तो असं का करतोय? पण थोड्या वेळानंतर तीच विचार करते की मी काहीतरी गैरसमज करून घेतलाय, असं काहीही नसेल. इकडे पार्थ चांगलाच खुश असतो की आज मी काव्याबरोबर मस्तपैकी बाईकवर जाणार. कदाचित तिला फिरायला आवडत असेल, पण कार नाही आवडत असेल, तिला बाईक लागेल असा विचार करून तो बाईकची साफसफाई करून घेतो. काव्या तेथे येते. पार्थ तिला म्हणतो, चला आपल्याला बाईकवर जायचंय ना, मी बाईकची साफसफाई करून ठेवलीये. काव्या विचारते, आपण कधी बाईकवर जाणार? मी कुठे तुम्हाला काही म्हणाले? हे ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात काव्याला आठवतं की हो, आपण डायनिंग टेबलजवळ यांना म्हणालो होतो. आणि ती म्हणते, तुम्ही जा, मला उशीर झालाय, मी रिक्षाने जाईल. हे ऐकून पार्थला विचार पडतो, ही मुलगी अशी का वागते? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही जीवाला समजावून सांगणार की जर तुमच्या मनात काही असेल तर माझ्याशी बोला, पण असं दारू पिऊ नका. तर रम्या ही पार्थला म्हणणार की थँक्यू, तू मला सोडलंही आणि पिकअपही करायला आला. नंदिनी समोरच हे सगळं घडणार आणि मग नंदिनी काव्याला जाब विचारेल की तू तुझ्या नवऱ्यावर हक्क कधी दाखवणार? रम्याला त्याच्याबरोबर तू कशी काय जाऊ देऊ शकतेस? मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.